एका वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? उदाहरणामध्ये त्रिज्या दिलेली आहे 10%. 10% त्रिज्या कमी केलेली आहे. आरची किंमत 10% आहे. आपल्याला क्षेत्रफळाची टक्केवारी काढण्यासाठी सूत्र आहे 2r वजा r वर्ग छेद 100. इथे r म्हणजे त्रिज्या. इथं आपण जर किंमत ठेवली तर 2 गुणिले rची किंमत 10 आहे वजा 10चा वर्ग छेद 100 येईल. म्हणजेच तर 10 गुणिले 2 20 येईल. 10चा वर्ग 100 आणि हे भागिले 100 म्हणजे 100 एके 100 100 एके 100 म्हणजे इथं उत्तर 1 येईल. म्हणजे 20 वजा 1 बरोबर 19% वर्तुळाचे क्षेत्रफळ कमी होईल.